नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवया. त्यासाठी मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की अर्धा चमचा मीठ टाकले पाण्यात. मीठ टाकून परत थोडी उकळी आली की आता आपण त्यात शेवया टाकून घेऊया. आपल्याला किती प्रमाणात करायच्या त्या ह्या सगळ्या घरच्या गव्हाच्या शेवया आहेत. मस्त घरचे गहू गिरणीत दळून मस्त सुती कपड्याने चाळून घेऊन त्याच्यात जेवढं आपण गव्हाचं पीठ देतो ना मोजून तेवढंच प्रमाणात रवा दिला होता बनवायला शेवया. छान शेवया झालेल्या आहेत. आता आपल्या या घरच्या शेवया पौष्टिक पण होतात आणि पोटभरीचा नाश्ता पण होतो. आता शेवया टाकलेल्या आहेत, आपण त्याला एक उकळी घेऊ. आता आपण छान उकळी घेऊया. एक मोठी उकळी घेतलेली आपण शेवयांना. आपल्याला लगेच कळतं, थोडं जर वाटलं ना तर बोटाने दाबून आपण चेक करू शकतो. आणि याला काही शिजवायची गरज नसते. एक उकळी आली की आपल्या शेवया होऊन जातात. आता आपण उतरून गाळून घेऊया शेवया. आता मी पातेल्यावर एक चाळण ठेवलेली आहे, त्याच्यात गाळून घेतलं. आता आपण सगळ्या शेवया गाळून घेतलेल्या आहेत. सगळ्या शेवया छान गाळून घेतल्यात. आता चाळण बाजूला करू. आता आपल्या शेवया खाण्यासाठी तयार झाल्यात. मस्त प्लेटमध्ये शेवया घेतलेल्या आहेत वाढून. त्याच्यावर मस्त त्याच्यावर आता साखर टाकून घेऊया आपण. आपल्याला किती प्रमाणात गोड हवं आहे त्या प्रमाणात साखर टाकून घ्यायची त्याच्यावर. आणि साजूक तुपाची धार. एवढ्या छान लागतात ना शेवया खायला. आणि आपलं दूध. कोणी कोणी याच्यात आंबा पण पिळून खातात. छान लागतात आंबा शेवया पण. आता आपली खाण्यासाठी शेवया तयार.